नमस्कार, सोनालीज रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मालवणी पद्धतीतील सुक्कं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद व चवीपुरते मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्यावर 10 मिनिट असेच बाजूला ठेवून द्यायचे आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला एका कढईत 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर हे मॅरिनेट केलेले चिकन त्यामध्ये परतून घ्यायचे आहे। त्यानंतर स्लो गॅसवर झाकण ठेवून त्यावर पाणी ओतून अशा प्रकारे चिकन शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर चिकनसाठी ग्रेव्ही बनवायची आहे। त्याच्यासाठी मी इथे ओलं खोबरं, आलं आणि लसूण आणि उभा कांदा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे। दहा ते 15 मिनिटांनी आपलं चिकन शिजून तयार आहे। आता हे शिजलेलं चिकन बाजूला काढून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी कढईत तेल टाकून घ्यायचे आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकून परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो परतून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून परतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा लाल तिखट, आणि 1 चमचा गरम मसाला टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये कांदा खोबरं भाजून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे। ती चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे।
तुम्ही पाहू शकता आपलं मालवणी सुक्कं चिकन तयार आहे। आता त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आपलं मालवणी पद्धतीतील झणझणीत असं सुक्कं चिकन तयार आहे। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।